मॉरिस उर्फ मॉरिस भाईनं केलेल्या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला। त्यांच्या हत्येनंतर दहिसर आणि बोरिवली भागात शोकाकुळ वातावरण आहे। माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव आज बोरिवली येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवलेलं आहे। आज उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही घोसाळकर कुटुंबियांची भेट घेतली। ज्यावेळी अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव घराच्या खाली आणण्यात आलं तेव्हा त्यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी टाहो फोडला, तर अभिषेक घोसाळकर यांची पत्नी आणि मुलगी या दोघींच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते। मुंबईतल्या दहिसर भागात उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली। मॉरिस नावाच्या स्वयंघोषित नेत्यानं आणि सामाजिक कार्यकर्त्यानं गुरुवारी रात्री त्यांच्यावर गोळीबार केला। त्यानंतर तातडीनं अभिषेक घोसाळकर यांना करुणा रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। अभिषेक घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर मॉरिसनं स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली। उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक असलेल्या विनोद घोसाळकर यांच्या मुलाची आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवकाची अशी धक्कादायक हत्या झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे सहकुटुंब घोसाळकरांच्या घरी पोहोचले। उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते।